ओखास क्रिएशनच्या क्रिएटिव्ह जगात आपले स्वागत आहे। आपण बघत आहोत फुलांच्या वेलींची सारी पिन। आज आहे आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजचा दिवस 29 आणि आपण बघत आहात मोत्यांची सारी पिनचा पार्ट 4। आपण सुरुवात केलेली आहे 6 गोल्डन बीड्स पासून। इथे ह्या 6 गोल्डन बीड्सला एक गाठ मारून आपण त्याचं एक फूल तयार केलं। त्याआधी आपण आपला दोरा नेहमीप्रमाणे आपल्या सेफ्टी पिनला जोडून घेतलेला आहे आणि मग आपण त्या दोऱ्यामध्ये त्या सुईमध्ये 6 मोती घेऊन त्यांचं फूल तयार करून घेतलं आणि आपल्या फुलाचा आकार गाठ मारून सिक्युअर केलेला आहे। आता ह्या पहिल्या फुलानंतर आपल्याला अशीच फुलांची वेल ह्या आपल्या पिनवर तयार करायची। त्यासाठी आपण ह्या पहिल्या फुलाला आधी व्यवस्थित पिन सोबत जोडून घेतलं। आपल्या मोत्यांमधून सुई काढून आणि ती सुई आपण पिन मधून पास केली। अशा प्रकारे आपलं फूल जोडलेलं आहे। आता एक्स्ट्रा धागा कट केला आणि बाजूच्या मोत्यांतून आपली सुई पास केली म्हणजे आपला एक्स्ट्रा धागा आपल्या फुलामध्ये सिक्युअर होतो। आणि मग आपला पुढचा जो मोती आहे ह्या फुलाचा त्याला आपण पिन सोबत फिक्स करणार आहोत, सुई पिन मधून आणि फुलातून पास करून। अशा प्रकारे सुई मोत्यातून आणि पिन मधून पास केल्यामुळे आपलं हे पहिलं फूल हे व्यवस्थितपणे आपल्या पिन सोबत जोडल्या गेलंय। असंच आपण प्रत्येक फुलाला आपल्या पिन सोबत व्यवस्थितपणे जोडून घेणार। आता ह्या पहिल्या फुलानंतर आपण दुसरं फूल तयार करतोय। मात्र दुसऱ्या फुलासाठी आपण आता सुईमध्ये घेणार 5 गोल्डन बीड्स, कारण एक जो बीड आहे आपल्या 6 मोत्यांमधला पहिल्या फुलाचा तो आपण दुसऱ्या मोत्यामध्ये सुद्धा वापरणार आहोत साखळी फुलांची तयार करण्यासाठी। तर असं आपलं दुसरं फूल सुद्धा आपण व्यवस्थित जोडून घेणार आहोत सुई फुलाच्या मोत्यातून आणि पिन मधून पास करून। आणि अशाच प्रकारे 5-5 मोती सुईमध्ये घेऊन आपण पूर्ण फुलांची साखळी तयार करणार आहोत आपल्या पिन सोबत जोडून। आजकाल आपण साडी पिन ही एखाद्या दागिन्यांप्रमाणे वापरतो आणि म्हणूनच साडी पिनची वेगवेगळी डिझाईन्स आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळेच आपण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने या ओखास क्रिएशन वरील सिरीजमध्ये मोत्यांची सारी पिन ही सिरीज सुरू केलेली आहे आणि ह्याचे आपण 10 पार्ट्स करणार आहोत, जसे आपण आपल्या ठुशी सिरीज आणि पैंजण सिरीजचे केले त्याचप्रमाणे। तर ह्या ठिकाणी आपली गोल्डन फुलांची सारी पिन तयार झालेली आहे। अतिशय छान दिसत आहे आणि हे आपण म्हणू शकतो की आजचं आपलं डिझाइन नंबर 1 आहे। याला अजून डेकोरेटिव्ह करण्यासाठी मॅचिंग एलिमेंट देण्यासाठी आपण आता प्रत्येक फुलाच्या सेंटरला एक ब्लू रंगाचा क्रिस्टल बीड लावून घेत आहोत। इथे आपल्या गोल्डन बीड्सची जी साईज आहे ती 3 मिलीमीटर आहे आणि हा जो क्रिस्टल बीड आपण यूज करतोय त्यांच्या सेंटरला तो आहे 4 मिलीमीटर साईजचा। तर अशी सगळ्या फुलांच्या सेंटरला आपण आता हा ब्लू रंगाचा क्रिस्टल बीड लावून घेणार। त्याने आपल्या पिनीचा डेकोरेटिव्ह लुक हा अजूनच वाढलेला आहे। आणि अशी ही कोणत्याही ब्लू रंगाच्या ड्रेसवर किंवा गोल्डन रंगाच्या ड्रेसवर मॅचिंग आपली पिन तयार झालेली आहे आणि हे आहे आपलं आजचं डिझाइन नंबर 2, जे दिसायला अतिशय रॉयल दिसत आहे कारण त्यामध्ये ब्लू रॉयल रंग आणि गोल्डन रॉयल रंग असं 2 रंगांचं कॉम्बिनेशन आपण केलेलं आहे। पण आपल्या महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये बांगड्या केल्या होत्या मोत्यांच्या, आपल्याला आठवत असतील। मी प्लेलिस्ट देणार आहे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या शेवटी सुद्धा, म्हणजे आपण त्या बघू शकता। त्या बांगड्यांसोबत आपली ही पिन नक्कीच मॅचिंग होते कारण त्यामध्ये सुद्धा आपण ब्लू रंगाचं डेकोरेशन आपल्या मोत्यांच्या बांगडीवर केलं होतं। तर अशी ही आपली मॅचिंग अशी सारी पिन तयार झालेली आहे। आणि आता आपण ह्या फुलांच्या साखळीला वेलींचं अजून एक डेकोरेशन करत आहोत। फुलांच्या वेली आपण तयार करणार आहोत। त्यासाठी आपण छोटे म्हणजेच आपले 11x0 साईजचे 2 ब्लू शेड्स घेतलेले आहेत, एक लाईट ब्लू आणि एक डार्क ब्लू। आपण सुईमध्ये घेतले 6 लाईट ब्लू बीड्स आणि त्यानंतर घेतला एक डार्क ब्लू बीड आणि त्यानंतर पुन्हा एक लाईट ब्लू बीड आणि अशा प्रकारे आपण सुई मोत्यामधून बाहेर पुन्हा रिव्हर्स डायरेक्शननी काढणार, अशी की पहिलं जे छोटा लाईट ब्लू बीड आहे तो सोडून बाकी डार्क ब्लू आणि उरलेले 6 लाईट ब्लू बीड ह्यामधून सुई रिव्हर्स आपण पास करणार, ज्याने की आपली अशी एक फुलाची वेल तयार झालेली आहे। अशा आपण आपल्याला हव्या तेवढ्या वेली तयार करणार आणि प्रत्येक वेळेस आपण जे लाईट ब्लू मणी घेतोय त्यांची संख्या कमी जास्त करणार, म्हणजे ह्या वेलींची लांबी कमी जास्त होईल आणि त्यांनी एक चांगला लुक आपल्या पिनीला येणार आहे। आता सुरुवातीला 6 घेतले होते लाईट ब्लू, आता ह्या वेळेस आपण 10 लाईट ब्लू बीड घेतोय, त्यानंतर एक डार्क ब्लू मोठ्या साईजचा बीड आणि पुन्हा एक लाईट ब्लू
छोटा आपला मणी घेणार 11x0 साईजचा आणि अशी आपली दुसरी वेल तयार होत आहे. आणि पुन्हा रिव्हर्स सुई बाहेर काढताना आपण फक्त मोठा मणी आणि उरलेले लाईट ब्लू मणी यांतूनच सुई बाहेर काढणार. म्हणजे आपली अशी वेल किंवा एक लटकन सारखं डिझाईन तयार होतं. आणि असे आपण आपल्याला हवे तेवढे वेल या ठिकाणी करणार. आपण आज 4 वेल करणार आहोत. आपण आपल्याला हवे तेवढे वेल करू शकता. हे डिझाईन जर आपल्याला आवडलं असेल तर आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या ओखास क्रिएशन ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा की ह्या सिरीज नंतर आपल्याला कोणत्या दागिन्यांची डिझाईन बघायला आवडतील. कारण ही सिरीज जी आहे आपली सुरू महाराष्ट्रीयन मोत्यांचे दागिने ह्या सिरीजमध्ये मोत्यांची सारी पिन त्याचे आपण 10 पार्ट्स करणार आहोत. त्यानंतर कोणता दागिना बघायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण आपल्या ओखास क्रिएशनवरील महाराष्ट्रीयन मोत्याचे दागिने ह्या सिरीजमध्ये मोत्यांच्या दागिन्यांची अशीच पारंपरिक नवनवीन आणि ट्रेंडी डिझाईन्स बघत असतो. तर आतापर्यंत आपण ठुशी सिरीज पैंजण सिरीज केलेली आहे आपल्या ह्या सिरीजमध्ये. त्याआधी आपण बांगड्या बघितल्या मोत्यांच्या, बाजूबंद सुद्धा बघितलेलं आहे. तर हे सगळे प्लेलिस्ट मी ह्या व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. सगळे प्लेलिस्ट बघून घ्या म्हणजे आपल्याला कळेल की आपण आपल्या पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांची वेगवेगळे मॅचिंग सेट कसे करू शकतो, ज्यांचा उपयोग आपण स्वतःसाठी तर करू शकतो, शिवाय आपला एक व्यवसाय आपण सुरू करू शकतो. तर इथे आपण बघू शकतो वेलींमुळे आपल्या पिनीचा लुक अजूनच ब्युटिफुल असा झालेला आहे तयार. आणि हे डिझाईन अतिशय ट्रेंडी पारंपरिक मोत्यांच्या दागिन्यांमध्ये आपण ट्रेंडी लुक एक तयार केलेला आहे. अतिशय सुंदर फुलांच्या वेली दिसत आहेत, जी की आपल्या कोणत्याही ब्लू ड्रेसला, गोल्डन ड्रेसला एक छानसा लुक देणार आहे आपली सारी पिन. शिवाय ह्या पिन ज्या आपण बनवतो त्या सेफ्टी पिन पासून बनवतो. घरच्या घरी घरच्या सामानापासून आपण हे सगळे आपले दागिने बनवत असतो आपल्या ह्या सिरीजमध्ये. तर अशीच वेगवेगळी डिझाईन्स बघण्यासाठी बघत राहा ओखास क्रिएशन आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर डिझाईन्स. थँक्यू फॉर वॉचिंग. पुन्हा भेटूया नवीन डिझाईन सोबत.